मुंबई चेंबूर में आरपीआई पार्टी के चेंबूर के विधानसभा अध्यक्ष रवि गायकवाड़ के नेता भीख मांगो आंदोलन किया गया था, जिसमें यह आंदोलन चेंबूर रेलवे स्टेशन के आसपास फेरी वालों के फेवर में निकाला गया था। आरपीआई चेंबूर विधानसभा अध्यक्ष रवि गायकवाड़ का कहना है कि कई महीनों से बीएमसी और पुलिस के माध्यम से फेरी वालों को परेशान किया जा रहा है और फेरी वालों की दुकान बंद किया गया है, जिसकी वजह से फेरी वाले भीख मांगने पर मजबूर हैं। इसलिए फेरी वालों को मदद करने के लिए भीख मांगो आंदोलन किया गया, जिसमें इस अवसर पर आरपीआई सीनियर नेता अविनाश जी महातेकर मौजूद थे। साथ ही चेंबूर तालुका अध्यक्ष रवि गायकवाड़ व अन्य पदाधिकारी मौजूद थे। ये आंदोलन महानगर पालिका चेंबूर एम वेस्ट कार्यालय के बाहर किया गया था। माझ्या अंदाजाने 2-3 वर्ष होऊन गेली या गोष्टीला। फेरीवाल्यांचं सुरुवातीच्या काळामध्ये या परिसरामध्ये फुटपाथवरती त्यांची दुकानं होती आणि शासनाने असा निर्णय घेतला, महापालिकेने असा निर्णय घेतला की ही फुटपाथवरची दुकानं त्यांची हटवायची। त्यांची दुकानं तिथून हटवायला आमचा विरोध नव्हता। आमचा मुद्दा एकच होता की ज्या लोकांचं संपूर्ण आयुष्य त्यांचं घरदार हे दुकानं रस्त्यावरच्या दुकानावरती अवलंबून आहे, अशा लोकांना तुम्ही इथून उठवल्यानंतर ते पोट कसं भरणार आहेत त्यांचं? त्यांची मुलं शाळेत जातात, त्या मुलांना कशी शाळेत पाठवणार आहेत? तर त्यामुळे त्यांचा काहीतरी पर्यायी विचार करावा अशा प्रकारची मागणी आम्ही त्यावेळेला केलेली होती आणि आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावेळेला आश्वासन दिलं होतं, माझ्याबरोबर हे साहेब देखील होते, आश्वासन दिलेलं होतं की आम्ही ताबडतोब याच्यामध्ये त्यांना पर्यायी जागा देण्याचा प्रयत्न करतो म्हणून। पण अशा प्रकारची पर्यायी जागा त्या लोकांना काय अद्याप देण्यात आलेली नाही आहे आणि त्यासाठी म्हणून हे आंदोलन सुरुवात केलं। निश्चितपणे त्या महापालिकेमध्ये असा प्रकार चाललेला आहे, आता पालिकेच्या कोणत्याही ऑफिसमध्ये बघत असाल तुम्ही तर एखाद्या कामासाठी गेले तर त्या लोकांना पैसे द्यावे लागतात। साधं आपल्याला बर्थ सर्टिफिकेट, जन्माचं सर्टिफिकेट, आपल्या मुलाला आपण जन्म दिला आहे त्याचं सर्टिफिकेट ते मागायला गेलं की त्यालाही पैसे मागतात। तर हे जे त्यांचं पैसे मागण्याचं आहे त्याला आमच्या या कार्यकर्त्यांनी भीक मागो आंदोलन असं म्हटलं आणि त्यांनी आज या ठिकाणी त्याची प्रचिती दिलेली आहे। मला खात्री आहे की वरिष्ठ पातळीवरती गंभीरपणे याचा विचार करतील आणि फेरीवाल्यांना योग्य तो न्याय देण्याचा सरकार महापालिका प्रयत्न करेल याचा मला विश्वास वाटतो। हे मीच बोलायला पाहिजे होतं ते तुम्हीच बोललात। त्याच्यामध्ये असं आहे की कितीतरी गोष्टींच्याकडे ते दुर्लक्ष करतात ना। आपण तिथं वर ऑफिसमध्ये जाऊन बघा बरं, दररोज येणारे कितीतरी दलाल तिथं आहेत की जे लोकांना घेऊन आलेले असतात आणि त्यांची कामं केल्याचे पैसे त्यांना देतात आणि तेही पैसे घेतात। तर ही व्यवस्था बंद झाली पाहिजे असं आपलं मत आहे या संदर्भामध्ये। याच्या पाठीमागे आणखीन कोणी काही काम करते का याचा आता तपास घ्यावा लागेल आणि या फेरीवाल्यांच्या विरोधामध्ये कोणी तिथं महापालिकेला काही पुरवते काय, त्यांना काही दबाव आणते काय त्यांच्यावरती हा विचार करावा लागेल। पण माझ्या अंदाजाने असं दबाव देखील कोणी आणणार नाहीत। अनेक गोष्टी इल्लीगल आहेत। आता बिल्डिंगी ज्या बांधलेल्या असतात इल्लीगल असतात, त्या पाडा मानायची देखील आमची हिंमत होत नाही, कारण एवढं खर्चानं बांधलेली असते ती, त्याच्यासाठी भाडेकरूंनी पैसे दिलेले असतात, सगळं झालेलं असतं, ते आपण पाडा कसं म्हणायचं? तर असल्या गोष्टी आम्हाला करता देखील येत नाहीत। पण ही गोष्ट खरी आहे की महानगरपालिकेमध्ये अनेक अधिकारी हे चुकीच्या पद्धतीने वागताना दिसतात। नाही, आम्ही आमच्या पद्धतीने आता आज त्यांनी आंदोलन केलं याचा अर्थ काय आहे? आज खरं ते संक्रांतीचा शेवटचा दिवस आहे आजचा, लोक ते तिळगुळ खाण्यात सगळे मशगूल असणार, त्या दिवशी हा कार्यक्रम घेतलेला आहे त्याने, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे यांनी या सर्व लोकांना आठवले साहेबांना देखील भेटवलेलं आहे। आठवले साहेबांच्या समोर देखील चर्चा झालेली आहे आणि आमच्या सर्वांचा या गोष्टीला पाठिंबा असतो। फेरीवाला आहे, यांच्या 4-4, 5-5 पिढ्या ह्या फेरीच्या धंद्यावरती चालल्यात। त्यांचा जो रोजगाराचा विषय आहे त्या रोजगारावरती गदा आणण्याचं काम हे महापालिका प्रशासन आणि या ठिकाणचं जे आपलं पोलीस प्रशासन आहे त्यांनी केलेलं आहे। त्यामुळं आम्ही सरकारला, पोलीस प्रशासनाला आणि महापालिकेला विनंती करतोय की आता आपण अंत पाहू नका, आता आम्ही फक्त भीक मागतोय,
यापुढे आम्हाला आत्मदहन करण्याची वेळ येऊन देऊ नका. तातडीने आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन सरसकट फेरीवाल्यांना बसू द्या. आम्ही जर कुठल्या कायद्याचं उल्लंघन करत असेल तर आपण आमच्यावर जरूर कारवाई करावी, परंतु आमच्या पोटावर गदा येईल असं आपण करू नका. फक्त हा चेंबूरपुरता न्याय कसा, अख्ख्या मुंबईभर या ठिकाणी फेरीवाले बसतात आणि फक्त चेंबूर ईस्टला फेरीवाल्यांना फक्त इथून हद्दपार करण्याचं काही आपल्या अधिकाऱ्यांचं षडयंत्र आहे. हे आम्ही षडयंत्र उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. कारण गेल्या वर्षानुवर्षे कित्येक पिढ्या या ठिकाणी आपला व्यवसाय करून आपलं पोट भरतंय, आपला उदरनिर्वाह चालवतोय. तर आपण आमची एक प्रशासनाला, महानगरपालिकेला नम्र विनंती आहे की आता आमच्या फेरीवाल्यांचा अंत पाहू नका. ज्यावेळेस RPI ताकदीने उतरते, आठवले साहेब स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होणार होते, परंतु काही कारणास्तव त्यांना यायला जमलं नाही. त्यामुळं आत्ता फक्त आम्ही एक भीक मागून या ठिकाणी महानगरपालिकेकडं भीक मागणार आहोत आम्ही की आम्हाला भीक द्या आणि आमचा व्यवसाय आम्ही चालू करतो. अगर आमचा व्यवसाय नाही चालू राहिला तर आम्हाला दारोदारी भीक मागण्याची वेळ येऊ नये, अन्यथा आम्हाला आत्मदहन करावं लागेल. आपण ह्याची आपण दखल घ्यावी. या ठिकाणी 800च्या वरती फेरीवाले आहेत आमचे. त्याच्यामध्ये पात्र जे आहेत साधारणतः 300 ते 400च्या पुढे पात्र आहेत आणि जे उरलेले जे अपात्र आहेत त्यांनाही पात्र करू असं आश्वासन मागं आम्हाला महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिलं होतं, परंतु त्याचं काय झालं हे आम्हाला अद्याप माहिती नाही. आणि दरवेळेस असं होतं आहे येऊन जाऊन त्यांना फेरीवालेच सापडतात. इतर असे काही रोजगार आहेत ते एकदम स्टेशनच्या आतमध्ये व्यवसाय करतात. आणि त्याला अभय कुणाचं आहे? मग आम्हालाही त्याच्यावरती थोडासा जरा संशय येतो आहे की जर त्या लोकांना वेगळा न्याय, मग आमच्या या फेरीवाल्या बांधवांना वेगळा न्याय का देताय तुम्ही? ज्या ठिकाणी संपूर्ण हॉस्पिटलच्या बाहेर काही लोक राजरोजपणे फेरीचे गाडे लावतात, आमचा त्यांना विरोध नाही, परंतु जर त्यांचं चालू असेल तर आमचंही चालू ठेवावं अशी आम्ही महानगरपालिका वारंवार त्यांना निवेदन देतोय की जर बाकीच्या लोकांना जर वेगळा न्याय नाही आम्हाला वेगळा न्याय का होणार नाही की आम्ही आंदोलन करतोय. आमच्या स्टाईलने आम्हाला माहिती आहे, RPI स्टाईल जेव्हा आम्ही धरतो तेव्हा RPI स्टाईलने कुणाला कसं काय करायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आज आम्ही एक त्यांच्यावर विश्वास ठेवला. 4 दिवसाचं जे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे ते आश्वासन ते पाळतात की नाही ते बघतोय आम्ही. त्याच्यानंतर आम्हाला माहिती आहे काय करायचं ते. RPI स्टाईलमध्ये उत्तर भेटेल. RPI स्टाईलमध्ये तुम्हाला माहिती आहे आमची RPIची स्टाईल कशी असते ते. ऐकलं नाही त्याला डायरेक्ट आपण काय करायचं ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. 100% नाही मिळणार. RPI जेव्हा उतरती तेव्हा न्याय मिळालाच पाहिजे. हुआ था वो सिर्फ मुंबई में 18,000 लोग का हुआ था, तो उसके ऊपर सुप्रीम कोर्ट में लोग गए तो सुप्रीम कोर्ट ने उस इलेक्शन को स्टे दे दिया. अभी वो स्टे की जो सुनवाई है वो हाई कोर्ट में 6 फरवरी को है. लेकिन 99,435 लोग का सर्वे हुआ जिसमें से पात्र सिर्फ 18,000 फेरी वाले हुए. लेकिन मैं आपको बताता चलूँ कि आप भी जानते हैं, आप भी शिक्षित लोग हैं कि सुप्रीम कोर्ट बड़ा है कि हाई कोर्ट बड़ा है? सुप्रीम कोर्ट बड़ा है ना. तो सुप्रीम कोर्ट का 2013 का जो जजमेंट है उस जजमेंट के अंदर आप सी ऑप्शन में देखिए कि आप फेरी वालों को पहले बिठाओ बाद में हटाओ. लेकिन सरकार जो है हाई कोर्ट की सुनती है, सुप्रीम कोर्ट की नहीं सुनती है. कैबिनेट में बना हुआ कानून है गिरिया व्यास के टाइम का कि इनको बिठाने के बाद आप हटाओ, 13 बरस के बच्चे को भी आप बिठाओ. लेकिन जब 2014 में सर्वे हुआ, सर्वे होने के बाद उन्होंने 18,000 लोगों को पात्र किया. अभी 7 साल में उन्होंने कुछ काम किया नहीं. इसीलिए कल कोर्ट ने BMC के जो सुप्रिंटेंडेंट है उसको 25,000 का फाइन सुनाया है और 6 फरवरी का वापस से सुनवाई रखा है. लेकिन मैं क्या बोल रहा हूँ सर कि आप लोग भी सोचिए, आप भी एक घर चलाने वाले लोग हैं. आज साल भर से हमारी रोजी रोटी बंद है. मेरे बच्चे जो साथ में पढ़ते हैं, मेरा कासिम, फ़हीम, इनकी स्कूल की फीस नहीं भरी गई है. हम लोग की क्या हालत. तो मैं ये बोल रहा हूँ कि जब सर्वोच्च न्यायालय बड़ा है तो सर्वोच्च न्यायालय को यहाँ की सरकार या यहाँ की BMC नहीं मानती क्या? हाई कोर्ट को मानती है. सर्वोच्च न्यायालय ने बोला है कि जो भी सर्वे हुआ है इनको पंत प्रधान योजना से 80,000 लोगों को लोन दिया गया है. उसमें कम से कम यहाँ पे 400 लोग हैं. वो लोन कैसे भरेंगे हम? एक रवि गायकवाड़ जैसा आदमी जो हमारे लिए पूरे चेंबूर में कोई खड़ा नहीं हुआ, इनका एक बाकड़ा नहीं है यहाँ पे, इनका एक धंधा नहीं है यहाँ पे, लेकिन ये इंसानियत के नाते हमारे साथ में आया है. आज हमारी क्या पोजीशन है? आज हमारे को खाने के वादे, हमारे बच्चे बेफ कर रहा है. तो MBA आप लोग सरकार बोलती है पढ़ाओ लिखाओ, बेटी पढ़ाओ बेटी लिखाओ. मेरी बेटी पढ़ रही है, मैं कहाँ से फीस भरूँ? हम रोज़ कमाने खाने वाले लोग हैं. लेकिन मैं सरकार को एक बात पूछना चाहता हूँ, मैं महानगर पालिका को और मुंबई कमिश्नर को एक बात पूछना चाहता हूँ कि जब पुलिस को इतना काम है, लेकिन जब BMC बोलती है कि ये रोड हमने खाली कर दिया, अब पुलिस संभालो. इसके पहले दत्ता जी जो साहब थे कमिश्नर, उन्होंने कहा ये काम हमारा नहीं है. तो इसी तरह के जो कमिश्नर अभी हैं
उनको बोलना चाहिए भाई पुलिस के पास 50 काम है, मर्डर होता है, ये होता है, वो होता है, क्या हम रोड संभालने का? मेरा बोलने का मतलब एक ही है कि भाई सुप्रीम कोर्ट बड़ा है कि हाई कोर्ट बड़ा है? सुप्रीम कोर्ट बड़ा मैं आपको सुप्रीम कोर्ट का फाइनल लिस्ट देता हूँ, मैं सुप्रीम कोर्ट बराबर जाता हूँ। अभी हमारी ये मांग है साहब कि जो एनजीआचार्य मार्ग, रास्ता नंबर 1, टेम्बे ब्रिज, अम्बेडकर गार्डन, इन धंधे वालों को जो 1 साल से एकदम उद्ध्वस्त कर दिया है, जिनकी रोजी रोटी का मसला आ गया है, भीख मांगने का मसला आ गया है। अब मैं अपनी बात करता हूँ, मेरे को 1 महीने घर का नोटिस दिया है, अगर नहीं दूंगा तो रूम खाली करा देगा। मैं भाड़े पर रहता हूँ क्योंकि जहाँ मैं रहता था मेरी 3री पीढ़ी चेंबूर में, वहाँ SRA की बिल्डिंग बन रही है। अभी हमारी ये मांग है कि हमकी BMC से और ख़ास करके हमारे यहाँ पुलिस से निवेदन है कि हमको घंटा 2 घंटा आप कार्रवाई भी करो, कोई बात नहीं, आपको लगता है आपका कोर्ट का ऑर्डर है, हमको घंटा 2 घंटा पेट भरने को दो। टेम्बे ब्रिज के नीचे उनका गाला बंद कर दिया, जहाँ 50 साल से लोग बैठते थे, जब टेम्बे ब्रिज बना भी नहीं था 1976 में, उस वक्त से लोग वहाँ धंधा करते। और उसके बाद जिनका सर्वे नहीं हुआ है उनका सर्वे किया जाए। और हमारी ये मांग है कि रवि गायकवाड़ साहब से जो भी बात करनी है आप लोग कीजिए और हमारे मसले को हल कीजिए। हमको घंटा 2 घंटा पेट भरने के लिए दीजिए, हमारी आप लोगों से निवेदन है और आप सब लोगों से मांग है। सरकारचा फक्त चेंबूरपुरता वेगळा न्याय आहे। चेंबूरचे काही अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्याच्या संगनमताने ही जी बिल्डर लॉबी ह्या चेंबूरमध्ये उतरली, ह्या बिल्डर लॉबीने चेंबूरचे जे फेरीवाले आहेत त्यांना बेघर करण्याचं ठरवलंय, त्यांना नस्तनाबूत करण्याचं ठरवलंय, त्यानुसार ह्या सगळ्या कारवाया होतात। आताच आपण बघताय की जो वर्षानुवर्ष जो फेरीवाला जो रस्त्यावर फेरीचा व्यवसाय करतो, एक चाळीतला राहणारा, एक झोपडीतला राहणारा माणूस ज्याला मॉलमध्ये जाऊन घेण्याची, कपडे घेण्याची किंवा वस्तू खरेदी करण्याची त्याची ऐपत नसती, त्या बिचाऱ्याला 100 रुपयात 150 रुपयात इथं कपडे मिळतात। ज्याच्याकडे जर समजा जास्त पैसे असतील तो मॉलमध्ये जाईल, परंतु झोपडपट्टीमधला माणूस तो मॉलमध्ये जाऊ शकत नाही। त्याच्यामुळं त्या झोपडपट्टीवाल्याचं देखील आपण त्याचंही काही गरिबी त्याची लक्षात घ्यावी आणि आमचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायावर थोडी लक्ष द्यावं आणि चेंबूर ईस्टला वेगळा न्याय आणि वेस्टला वेगळा न्याय असा होऊ नका आणि फेरीवाल्यांवर अन्याय करू नका, जेणेकरून फेरीवाल्यांना आत्मधन करण्याची वेळ येऊ नये, आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये, याची आपण प्रशासनाने नोंद घ्यावी अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रशासनाला नम्र विनंती करतो। पुढचं आमचं आता इथं फक्त आम्ही एक भीक मागतोय, भीक मागण्यापलीकडे जाऊन जर आम्हाला शेवटी काय विलाज नाही, शेवटी आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही। कारण जर आम्हाला जर या ठिकाणी जर रोजगारच मिळत नसेल, ह्या भारतात देशाचे आम्ही नागरिक असून ह्या भारतामधूनच आम्हाला हद्दपार करायचं जर ठरवलं असेल, या मुंबईतून जर आम्हाला हद्दपार करायचं ठरवलं असेल, तर शेवटी कसं आहे की उपासमारीमुळं जसे शेतकरी आत्महत्या करतात अशाच आत्महत्या करण्याची आमच्या फेरीवाल्यांना वेळ येईल। चर्चा झाली का अधिकारी? चर्चा अधिकारी चर्चेला बसतच नाही, आम्हाला ते म्हणजे चर्चा करण्याच्या त्या मनस्थितीतच नाही। ते त्यांचं एकच म्हणणं असतं कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे तुम्ही इथं बसू नका। अरे पण आम्हाला इथून हाकलण्यापूर्वी आमची पर्यायी व्यवस्था करा। आम्हाला आज या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जागा आहेत, त्या ठिकाणी आम्हाला बसायला द्या, आम्ही बसू त्या ठिकाणी, परंतु ते आमच्याशी चर्चा करायला अजिबात तयार नाही। एक ठराविक फेरीवाल्यांना ते बसून देतात, एक ठराविक विशिष्ट जातीच्या फेरीवाल्यांना ते इथून हाकलतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतात, परंतु आम्ही त्या बाजूनी बोलत अजिबात नाही। आमचा जो आजपर्यंतचा जो जातीय सलोखा हा कायम राहावा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत। त्यामुळे कुठल्याही प्रकारचं जाती धर्माचं तेढ ह्या चेंबूरमध्ये निर्माण होऊ नये। काही लोक या ठिकाणी असं जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना आमचं आव्हान आहे की पुन्हा एकदा जर परत या ठिकाणी जर कोणी जर असं जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला झोडल्याशिवाय राहणार नाही। ठेचून मारणार। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।